विविध भारतीचे हे नागपूर केंद्र आहे. 11:57 होत आहेत. प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलच्या निर्यात शुल्कात वाढ करण्यात आली असून आजपासून हे नवे दर लागू झाले. त्यानुसार डिझेलवरील निर्यात शुल्क प्रति लिटर ₹15.5 तर विमान इंधनावरील निर्यात शुल्क प्रति लिटर ₹14 करण्यात आलं आहे. ओडिशात जगन्नाथपुरी इथं लाखो भाविकांच्या उपस्थितीत जगन्नाथ रथयात्रेला आज सुरुवात झाली. यात्रेदरम्यान भगवान जगन्नाथ आपली बहीण सुभद्रा आणि बंधू बलराम यांच्यासह रथात विराजमान होऊन गुंडीच्या मंदिरासाठी प्रस्थान करतात. 9 दिवस या मंदिरात त्यांचा मुक्काम असतो. गुजरातमध्येही अहमदाबाद इथल्या जगन्नाथ मंदिरात यात्रेला प्रारंभ होत असून केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी मंगल आरती केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना रथयात्रेच्या शुभेच्छा दिल्या. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीचा समावेश 2026 मधल्या राष्ट्रपुरुष आणि थोर व्यक्तींच्या अधिकृत जयंती कार्यक्रमांमध्ये करण्यात आलाय. सामान्य प्रशासन विभागानं या संदर्भातलं अधिकृत परिपत्रक जारी केलंय. बुलढाणा जिल्ह्यात बोगस सोयाबीन बियाणं प्रकरणी यशोदा हायब्रिड सीड्स कंपनी विरोधात खामगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. शेतकऱ्यांनी या कंपनीच्या सोयाबीन बियाण्यांची पेरणी केली, मात्र बियाणं उगवलंच नाही. त्यानंतर कृषी अधिकाऱ्यांनी हे बियाणं तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवलं. जिल्ह्यात बोगस बियाण्यांबाबत 800हून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या. त्यानंतर कृषी विभागानं या प्रकरणाची गंभीर दखल घेत कारवाई केली. जकार्ता इथं सुरू असलेल्या आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत भारतीय महिला मुष्टियोद्ध्यांनी शानदार कामगिरी करत 3 सुवर्ण आणि 10 रौप्य पदकांची कमाई केली. 19 वर्षांखालील 51 किलो वजनी गटात भारताच्या चंद्रिका पुजारीनं आणि प्राचीनं सुवर्ण पदक जिंकलं आहे. याच गटात गुंजन, जॉयश्री, चाहत, अंशिका, मेघा आणि प्राची तोकस यांनी रौप्य पदक मिळवलं आहे. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत गतविजेत्या अर्जेंटिनानं इंग्लंडचा 2-1 असा पराभव करून अंतिम सामन्यात प्रवेश केला. आता अंतिम सामना अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात येत्या रविवारी 19 जुलै रोजी होणार आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी 6:05 ऐकता येईल. नमस्कार.